हं? काल मुंबईत, अरे 2 पार्सल मी मुंबईत गेलेलो ना तेव्हाच घेतली होती. ती मुंबईतच होती. ती काढून दुसरीकडे लावायची आहे नंतर. हां तेच. हो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहेत तुम्ही सर्व? तर आत्ता सकाळचे 7 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आता बेळगावला जायला. मी आणि माझ्यासोबत माझा मोठा भाऊ आहे. लक्ष नाही त्याच्या. तर आता आम्ही आंबोली मार्गे जाणार आहोत, कारण का कोल्हापूर मार्गे रोड आहे पण त्याचं काम वगैरे चालू आहे. आणि आम्हाला आंबोलीतून सुद्धा तो घाटातून वॉटरफॉल वगैरे आहे तिथे जरा थांबायचं आहे. तर बेळगावला जाण्यामागचं कारण आहे की आज आमच्याकडे जे मांजराचं पिल्लू आहे तर ते त्या काकांना हवे होते, तर त्या काकांना द्यायला जायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे. आणि नुसतं मांजर द्यायलाच नाही तर फिरायलासुद्धा, आंबोलीत मी फिरायला जाणारच होतो. तर मग म्हटलं जाता जाता पुढे सुद्धा मांजर देऊनच येऊ. फार सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो. आणि जरा आम्हाला आता सावकाशच जायला लागणार आहे, कारण वारा लागून मांजर जे पिल्लू आहे ते जरा घाबरलं आहे. त्याच्यामुळे थोडं सावकाश जावं लागणार आहे. फर्स्ट टाईमच आहे आलं आहे ते असं बाहेर आणलेलं आहे त्याला. काय वाटतंय बघ, आणि मागच्या वेळेला पण भारी परवा. हम्म. हम्म. तर काय आता आम्ही हायवेला लागलेलो आहे, जो आपला मुंबई गोवा हायवे आहे मेन त्या रोडला. तर आता स्ट्रेट सावंतवाडीपर्यंत पूर्ण हायवेच लागणार आहे आम्हाला. हां. आता एक थोडा वेळ चालवून मी मग दादाला चालवायला देईन गाडी, कारण का पाठी जास्त वेळ माणूस बसू, थोडं चेंज करत करत आम्ही जाऊ पुढे. तर हायवेवर दादा चालवेल, कारण का हायवेला काय गेअर वगैरे चेंज करावे लागत नाही. दादाला गेअर वगैरे चेंज करायचा कंटाळा येतो. नॉन गिअर गाडी असेल तर बिनधास्त चालवतो दादा, म्हणून पुढे घाटात मीच चालवीन मग परत एकदा.
तर गायज आता आम्ही कणकवलीमध्ये पोचलेले आहोत. तर थोडा वेळ जरा मी चालवायला घेतली, कारण का ह्या साईडला इथे ट्रॅफिक वगैरे असतं. तर त्याच्यामुळे मग दादा बोला मी चालव म्हणून स्वतः. तर रत्नागिरीपासून आत्तापर्यंत मी 121 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. ह्याच्यात आहे ती बॅग उचल, ती बॅग उचल. दर खाणार नाही तर घाबरलाय. हाय. हां काढली, काढली परत काढली ना. थांब, गाडी बंद कधी पडली? जुलैमध्ये आलो ना मी. काढली की नाही आठवत नाही काय. काढली वाटतंय, काढायला गेलेलो मी एकदा.
आता मग कारिवडे म्हणून गाव आहे ते इथे त्या गावात आलं म्हणजे आंबोलीच्या पाठी आहे. एक थोड्या वेळात आता आंबोली घाट चालू होईल. 98 किलोमीटर बेळगाव दाखवतं इथून. साडे 10 वाजले आत्ताचे. 3.5 तास झाले आम्हाला. बघूया बघूया काय गाडीची PUC काढलेली नाही होता ती जरा एकदा चेक करतो मी. तर आता आमचं PUC सुद्धा काढून झालेली आहे. चेक करायला फक्त गेलो पण PUC संपली होती. महिनाभर गाडी काय बंदच होती त्याच्यामुळे PUCचं वगैरे लक्षात नाही आलं. मी लास्ट टाईम गेलो होतो PUC काढायला पण 1 महिन्याची बाकी होती म्हणून मग काढली नव्हती. त्याच्यानंतर मग माझ्या आता लक्षात नव्हतं. आता दादा बोलला म्हणून लक्षात आलं तर चेक केलेली संपली होती PUC. हां आम्ही आता आंबोलीमध्ये आलेले आहे. आंबोली गावात आहे आता एक 5 मिनटात आंबोली घाटसुद्धा चालू होईल.